हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण बनवणार आहोत शिंगाड्याचे मोदक. शिंगाडा हा खूपच जास्त पौष्टिक पदार्थ असतो. शिंगाड्यापासून आपण शिराही बनवू शकतो, लाडूही बनवू शकतो, मोदकही बनवू शकतो, खीरही बनवू शकतो. तर आज आपण बनवणार आहोत मोदक. चला तर मग वळूया रेसिपीकडे. तर इथे मी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते 1.5 वाटी घेतलेलं आहे जवळजवळ. ते पीठ आपल्याला सर्वात पहिले एखाद्या जाड अशा कढईमध्ये घालून त्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्याला असा छान गोल्डन रंग येईस्तोवर किंवा असा छान भाजल्यासारखा वास येईस्तोवर त्याला परतवायचा आहे. पहिलेच त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं नाही आहे, त्यामुळे असा थोडा कच्च्यासारखा स्वाद लागतो. पहिले आपल्याला कढईमध्ये कोरडंच भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ 10 मिनिट मी हे पीठ छान मीडियम फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे. आता थोडा किंचित रंगही बदलल्यासारखा वाटतोय आणि छान भाजलेल्यासारखा स्मेलही येतोय. आता त्या 1-1.5 वाटी पिठासाठी मी इथे जवळजवळ अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता हे तूपही आपण याच्यामध्ये छान एकजीव करून घेऊया. वाटीत जेवढं तूप उरलेलं होतं तेही मी कढईमध्ये घालून घेतलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या मदतीने छान मस्त त्याला भाजून घेत आहे. असं छान मीडियम फ्लेमवर भाजून घेतल्यामुळे आपले मोदक खूपच छान खमंग लागतात. तुम्ही बघू शकता मी तिथे आता एकही पिठाची गाठ राहू देत नाही आहे. सर्वांना मस्त छान असं स्मॅश करून घेत आहे आणि बिलकुल आपल्याला गॅस फुल ठेवायचा नाही. आपल्याला गॅस स्लो किंवा मीडियमच ठेवायचा आहे. आणि आता इथे या स्टेजला तुम्हाला हवे तितके जे हवे असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. मी जास्त काहीच घातलेलं नाही आहे, प्लेनच बनवणार आहे. फक्त थोडेसे बदामाचे तुकडे मी यात घातलेले आहेत. मी 1.5 वाटीसाठी अर्धा वाटी तूप घातलं होतं. तुम्ही यापेक्षा थोडं किंचित कमी घातलं तरीही चालेल. आता आपलं तूप आणि पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता आपण दुसरीकडे साखर दळून घेऊया. आता इथे मी जवळजवळ 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये 4-5 वेलच्या घालून तिला छान दळून घेतलेलं आहे. आता इथे पीठ आपलं छान मस्त भाजून झालेलं आहे. आता मी इथे ह्या स्टेजला गॅस बंद करून देत आहे आणि हे पीठ आपलं मी थंड होऊ देत आहे. एकदमच अगदी थंड नाही झालं तरीही चालेल, थोडंसं किंचित कोमट असलं तरीही चालेल. आता 1 वाटी जी साखर घेतली होती त्या 1 वाटी साखरेपासून इथे जवळजवळ मला 1.5 वाटी पिठी साखर मिळालेली आहे. पण दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी मला लागणार होती म्हणून मी ती एक्स्ट्राची घेतलेली आहे. पण आपल्याला इथे फक्त अर्धी वाटीच साखर लागणार आहे. म्हणजे मी माझ्या आवडीप्रमाणे अर्धीच वाटी घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्तही घालू शकता किंवा फिक्कं आवडत असेल तर थोडं कमीही घालू शकता. आता मी हे सर्व मिश्रण होतं कढईमधलं ते एका परातीत ओतून घेतलेलं आहे आणि त्याला थंड करून घेत आहे. परातीत टाकून पटकन थंड होतं म्हणून मी इथे परातीत घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कढईमध्येही राहू दिलं तरीही चालेल. मग कढईमध्ये थंड व्हायला थोडा जास्त वेळ लागेल कारण कढई आपली ऑलरेडी तापलेली असते. आता मी इथे जवळजवळ अर्धी वाटी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि त्याला छान मस्त मिक्स करून घेणार आहे. आता आपलं पीठ आणि पिठी साखर छान मस्त मिक्स झालेलं आहे. आता मी इथे साच्याला तूप लावून घेत आहे म्हणजे इझिली आपले मोदक बाहेर पडतील. आणि इथे हे जे पीठ आहे ते मी इथे साच्यामध्ये भरून घेत आहे. त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पीठ जायला पाहिजे आपलं, म्हणजे छान मोदकाला असं टोक येतं. शेवटच्या टोकापर्यंत असं दाबून दाबून भरायचं आहे व्यवस्थित. खूपच जास्त पण नाही दाबायचं आणि खूप सैल पण नाही सोडायचं. असं मीडियम प्रेशरने तो मोदक आपल्याला भरायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती छान मार्केट स्टाईल मोदक आपला तयार होत आहे. खायलाही खूप छान लागतात हे मोदक आणि दिसायलाही खूप छान दिसतात. अशा प्रकारे आपण गणपतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार करून घेऊ शकतो. बघितलं किती सुंदर दिसत आहे. अशाच प्रकारे आपल्याला आपले सगळेच मोदक तयार करून घ्यायचे आहेत.
आता इथे ही क्लिप आहे, ही क्लिप न लावताच मी इथे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत, कारण परत ती क्लिप लावा, मग तिला ओपन करा, याच्यामध्येच खूप वेळ जातो. त्याच्यापेक्षा हाताने जरी फक्त प्रेस करून ठेवलं तरीही छान मोदक बनून जातात आपले. शिंगाडे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवायचं काम करतात. शिंगाडे आपल्या त्वचेसाठी आणि आपल्या केसांसाठीही खूप फायद्याचे असतात. थायरॉइड असणाऱ्या लोकांनीही जर शिंगाडे खाल्ले तर त्यांनाही त्यामुळे मदत होते. आणि आपल्या हृदयासाठीही शिंगाडे खूप चांगले असतात. शिंगाड्यांमुळे आपलं पचनही सुधारतं आणि आपलं वजनही कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारचे खूप सगळे फायदे आहेत शिंगाडे खाण्याचे. शिंगाडे उपवासालाही चालतात. तुम्ही हे अशाच प्रकारचे मोदक, बर्फी किंवा लाडू जर उपवासाच्या दिवशीही करून खाल्लं तरीही तुम्हाला खूप जास्त एनर्जी यापासून मिळू शकते. शिंगाड्यांमध्ये पोटॅशियम, फायबर, खनिजे, विटॅमिन यासारखे पोषक तत्व खूप प्रमाणात असतात. शिंगाड्यांमध्ये खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे आपण जर ते खाल्लं तर आपल्याला खूप जास्त वेळेपर्यंतही भूक लागत नाही, म्हणजे आपलं पोट असं भरलेल्यासारखंच वाटतं. आपल्याला असं नवीन एखादं पदार्थ करताना बघून आपल्या घरातल्या मुलांनाही करावंसं वाटतं. तर माझा मुलगाही इथे माझी मदत करत आहे आणि त्यानेही खूप छान असे मोदक बनवले आहेत. तुम्ही बघू शकता, छोटे मुलंही बनवू शकता, म्हणजे साच्याच्या मदतीने किती इझी होतं हे मोदक बनवणं. फक्त आपण जे मिश्रण बनवतो ते खूप जास्त ओलं नको आणि खूप जास्त भुसभुशीत नको, असं छान व्यवस्थित कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची, आणि त्याला छान व्यवस्थित दाबून आपल्याला भरायचं आहे. खूप जास्तही दाबायचं नाही आहे, असं मीडियम प्रेशरने व्यवस्थित फील करून घ्यायचे आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच.